श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मी आज चालली आहे कोल्हापूरमध्ये. बसने चालली आहे फॅमिलीसोबत. फॅमिलीसोबत वेळ घालवणं एक वेगळंच आनंद असतो. हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की पाहाल अशी खात्री बाळगते. ही आहे माझी आई. मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करते. आम्ही ज्या बसमध्ये होतो त्या बसमध्ये गर्दी खूप होती, तुम्ही पाहू शकताय. इतक्या गर्दीमधून आम्ही चाललेलो. कोल्हापूरमध्ये आत्ता पोहोचलोय. लांबचा प्रवास आहे म्हणूनच आम्ही लवकर निघलो होतो, कारण आमच्या इकडून जी बस होती डायरेक्ट ती आम्हाला मिस झाली. मग म्हटलं आता आपण कोल्हापूरमध्ये जाऊन CBSला आपल्याला बस भेटेल दुसरी. ही बस जाणार आहे रंकाळा स्टँडला, कारण आम्हाला CBS बस पण भेटलेली नाही. रंकाळा स्टँडला जाऊन मग परत रिक्षा पाहायची आणि मग CBSला जाऊन तिथनं आम्हाला सांगली बस भेटणार. माझा फेवरेट पॉईंट कोल्हापूरमधला म्हणजे कोल्हापूरच माझं फेवरेट आहे, पण कोल्हापूरमध्ये पण हा फेवरेट पॉईंट आहे, कारण मला इथं संध्याकाळचं जायला खूप आवडतं. आणि मी काहीतरी काम असलं किंवा काय असलं तर मी कोल्हापूरमध्ये फ्रेंडकडे स्टे करते आणि रंकाळ्यावर तर जाते. मला खूप आवडतं शांत असं बसायला. तुम्ही कधीही जा रंकाळ्याला, तुम्हाला खूप भारी वाटेल. आता रिक्षात बसले, पुढची बस लवकर नक्की मिळेल असं पॉझिटिव्ह थिंक चालू आहे माझ्या मनात. असेच मी छान व्हिडिओ करत असते. तुमच्या सपोर्टची खरंच गरज आहे, कारण एक गावाकडची मुलगी स्वतःच्या पायावर उभं राहायला बघते तर तिला तुम्ही सपोर्ट करा. कारण एक जण म्हणतात ना की गावातली मुलगी काय करू शकते किंवा गावातली लेडीज काय करू शकते. तर खरंच गावातल्या असो किंवा कोणी, स्त्री ही स्त्री असते, ती काहीही करू शकते. हे मला सगळ्यांना सांगायचं असतं. मला खात्री आहे तुम्ही मला देखील खूप सपोर्ट कराल. बसस्टँडला जाऊन इन्क्वायरी केली तर ते बोलले बस आत्ताच लागली आहे. थोडा लांबचाच प्रवास होता म्हणून मम्मानं काहीतरी खायला म्हणून हे बिस्किट्स वगैरे घेतले होते. तर माझे फेवरेट बिस्किट आहे ते. सांगली बस स्टँडला पोचल्यानंतर आम्ही जिजूंना फोन केला आम्हाला घ्यायला यायला, कारण आम्हाला फर्स्ट टाइमच गेलो होतो त्यामुळे काहीच तिथलं माहीत नव्हतं. ते आले आणि आम्ही चाललो आहे आता. तर जाता म्हटलं मला सांगलीच्या गणपतीचं दर्शन पण घ्यायचं होतं. मग म्हटलं जाता दर्शन पण घेऊन जाऊयात. चला तर तुम्हीही दर्शन घ्या माझ्यासोबत. हे आहे सांगलीचं गणपतीचं मंदिर. सांगलीचं गणपती मंदिर खूप फेमस आहे. त्याच्यावर गाणं पण फेमस आहे. सांगलीचा गणपती आहे सोन्याचा. तर इथलं नेचर पण खूप भारी आहे. त्यांनी स्वच्छता पण खूप छान ठेवली आहे. चला तर मी आता चालली आहे दर्शनासाठी. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही पाहू शकताय थोडी गर्दी आहे, पण छान दर्शन मिळालं. सांगलीचा गणपती बाप्पा. बाप्पाकडे प्रार्थना केली सर्वांना सुखी समाधानी ठेव. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आम्ही आजूबाजूचा परिसर पाहत असं आम्हाला मंदिरं दिसली. मग असे छोटे मंदिर होते. राधाकृष्ण मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शिव पार्वती मंदिर, मारुती मंदिर. बाप्पाच्या दर्शनासाठी आलो पण सगळ्याच देवांचं दर्शन झालं. तुम्ही देखील दर्शन घेऊ शकता. बाप्पाच्या मंदिरात आलं पण सगळ्या देवांचं दर्शन झालं. तुम्ही देखील असे देवदर्शनाचे प्लॅनिंग तुमच्या फॅमिलीसोबत करत जा, जेणेकरून तुमच्या मनालाही खूप शांती मिळेल आणि तुमच्या फॅमिलीलाही खूप छान वाटेल. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की क्लिक करा. थँक्यू सो मच.
बाप्पाचं दर्शन घेऊन आत्ताच आम्ही घरी निघालो आहे. घरी गेल्यानंतर थोडंसं रेस्ट घ्यायची आणि फ्रेश होऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी जे काय लोकेशन राहिलेत ते पाहायला जायचं असा विचार होता. पार्ट 2 पण लवकरच मी अपलोड करणार आहे, तर तुम्ही माझ्या पेजला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.